हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर खूप दिवसापासून मला कमेंट्स येत होते, ताई खडवलीच्या स्वामी समर्थ मठाचा व्हिडिओ शेअर कर. तर फायनली तो दिवस उजडला आणि मी निघाली खडवलीला. ॲक्च्युली झालं असं होतं की मला निघायचं होतं लवकर 4 वाजेपर्यंत, पण माझ्या मोठ्या मुलाला ट्युशनवरून यायला उशीर झाला. त्यामुळे आम्हाला कल्याणवरून ट्रेन लवकर मिळाली नाही. 5च्या नंतरची आम्हाला ट्रेन मिळाली आणि माझी धाकधूक चालली होती की रात्री जर मी गेली तर व्हिडिओ कसा शूट करणार, काय तुमच्याबरोबर शेअर करणार. तर त्यामुळे थोडंसं माझं मन विचलित होत होतं. पण काय करणार, स्वामींची इच्छा. शेवटी मला खडवलीला पोचता पार अंधार झाला तर मला खूप टेन्शन आलं की 6:30ची आरती राहते. आरती जर झाली तर मग जाण्याचा फायदाच काय. पण तिथे गेल्यावर स्वामींची काही वेगळीच इच्छा असेल, कारण की आमच्या कोळशावाडीमध्ये जी आरती असते ती 6:30ला स्टार्ट होते, पण इथे 7:30 ते 8:30ची आरती असते. आणि गेल्यावर नेमकं खूप बरं वाटलं की इथे आरती चालू नव्हती झाली. गेली होती तेव्हा मी रस्त्याने जेव्हा विचार करायला लागली की इथे अंधार पडलाय म्हणजे हा सगळा प्रोग्राम संपलेला आहे. पण तिथे गेल्यावर मला लगेच कळालं की आरती 7:30ला होते. तर ॲक्च्युली तिथे लाईट गेली होती. तर त्याच्यामुळे एकदम अंधार होता आणि जरा भीती वाटायला लागली की कसं होईल, काय करणार मी, इतक्या लांब तर आली आहे, व्हिडिओ भेटेल की नाही शूट करायला. खूप मनातनी भीती होती. पण फायनली थोड्या वेळाने आरतीच्या अगोदर लाईट आली. तर हा बाहेरचा व्ह्यू आहे. मी गुरुवारच्या दिवशी म्हणजे इथे दर्शनाला गेली होती. तर तुम्ही बाहेर बघताय, खुर्च्या वगैरे तुम्हाला दिसत असतील तर इथे महाप्रसादाची सोय केलेली असते दर गुरुवारी. आणि इथे आत गेल्यावरती आम्ही थोडा वेळ बसलो, दर्शन वगैरे घेतलं आणि काही क्षणातच 7:30ला आरती स्टार्ट झाली. 7:30ची आरती 8:30पर्यंत चालते, म्हणजे 1 तास इथे आरती चालते. आणि आरतीचा प्रकार एवढा छान आहे ना, खूप छान प्रकारे आरती केली जाते. तुम्ही तिथे स्वतः जाणे, अनुभव घ्या, तुम्हाला खूप बरं वाटेल.
दुसरे स्वामी भक्त आलेले आहेत का? मंदार कवडेकर पुढे आहे. ठीक आहे, चला सगळ्यांनी उठायचं आणि दर्शन घ्यायचंय. आरती संपल्याच इथे प्रसादाची सोय केली जाते. जे लांबून येतात त्यांच्यासाठी म्हणजे लवकर त्यांनी घाई करायला हवी, कारण की मी तुम्हाला सांगते का की तिथे ना नेमक्या ट्रेन ज्या आहेत ना त्या उशिरा आहेत. तर मला 9:05ची ट्रेन मिळणार होती, तर मी म्हटलं आता 9:05च्या ट्रेनला मला जावं लागेल, कारण की त्यानंतर 10:10ची ट्रेन होती खडवलीवरून. तर मला थोडी घाई करावी लागली. तर एक मावशी होते, त्यांनी मला सांगितलं आरतीला पुढे बसायचं, जेणेकरून आरती संपली की दर्शन घेऊन स्वामी महाराजांचं तुम्ही प्रसादाला जाऊ शकता आणि प्रसादाला लवकर गेल्यामुळे तुम्हाला लवकर निघता येईल, कारण की ट्रेन तिथून खूप एक दीड तासाच्या अंतरावरती आहे. तर त्यामुळे तुम्ही अशी घाई करा. तुम्हाला मी इथे कसं जायचं ते सांगते. पहिले तुम्ही कुठूनही येत असाल ना, तुम्ही म्हणा हार्बर लाईन किंवा वेस्टर्न लाईनवरून कुठूनही येत असाल ना, तर तुम्हाला माहिती आहे दादरवरून ट्रेन चेंज करावी लागते सेंट्रल लाईनला येण्यासाठी. तर तुम्ही दादरवरून येताना आसनगाव किंवा कसारा ट्रेन पकडू शकता, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल. कसारा आणि आसनगाव ही जी ट्रेन आहेत ह्या खडवलीला थांबतात. टिटवाळ्याच्या पुढचं स्टेशन खडवली आहे. तर जेणेकरून तुम्हाला सारख्या ट्रेन चेंज करायला नको, म्हणून मी तुम्हाला सरळ सोपं सांगते. आसनगाव किंवा कसारा ही ट्रेन पकडा आणि खडवलीला उतरल्यावरती वेस्टमध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथे तुम्हाला बाहेर रिक्षा पण आहेत, पण रिक्षाने न जाता तुम्ही 5-10 मिनटाच्या रस्त्यावरतीच हे मठ आहे अंतरावरती. तर तुम्ही चालत पण जाऊ शकता, जास्त लांब नाही आहे. किंवा तुम्हाला जायचं नसेल चालत तर तुम्ही रिक्षावाल्यांना सांगितलं तर 10-15 रुपये घेतील आणि तुम्हाला मठावरती नेऊन सोडतील. तर इथे आल्यावरती तुम्हाला समोरच मठ दिसेल आणि खूप छान जुनं, म्हणजे खूप जुनं असेल मला असं वाटतं हे मठ. मी खूप म्हणजे एक 17 वर्षापूर्वी मी हे मठ मला वाटतं बघितलेलं. मी एकदा खडवलीला जेव्हा नदीवरती आम्ही आंघोळ करायला गेलेलो तेव्हा मी फक्त बाहेरून बघितलेलं. तेव्हा मला स्वामी महाराजांच्या विषयात एवढं काही माहिती नव्हतं. तर त्यामुळे मला ह्या गोष्टीचा तेव्हा काहीच वेड पण नव्हता आणि नाद पण नव्हता. तर मला आता स्वामी महाराजांची खूप आवड आहे. मी त्यांचे आरतीला वगैरे किंवा जे पण काही प्रोग्राम होतात ते मी अटेंड करते. आणि इथे जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही लांबून येत असाल ना तर तुम्हाला 7:30ची आरती इथे मिळणार. 7:30ची आरती ते 8:30पर्यंत चालते आणि त्यानंतर 8:30ची आरती संपल्यावरती लगेच तुम्हाला दर्शन घेऊन प्रसादाला जायचं आहे. गुरुवारी जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला तिथे प्रसाद मिळणारच मिळणार. गुरुवारी जसं प्रसाद असतो, तर त्यामुळे तुम्ही जर गुरुवारी जर जात असाल तर तुम्ही ट्रेनचं एक अंदाज ठेवा, जेणेकरून तुम्हाला उशीर होणार नाही. आणि एक सांगायचं की महिलांसाठी वेगळं जेवणाचं काउंटर आहे आणि पुरुषांसाठी वेगळं. तर आम्ही जे आत बसले होतो ते महिलांसाठी काउंटर आहे आणि पुढे ज्या बाहेर खुर्च्या वगैरे लावल्या होत्या त्या पुरुषांसाठी आहे. बस इथे दुसरं काही वेगळं नाही आहे. आणि हो, इथे ना ड्रेस कोड अजिबात नाही आहे, कारण की भरपूर मठामध्ये मी बघितलं आहे. आमच्या कोळशावडीच्या मठामध्ये खूप स्ट्रिक आहे. तिथे काळे कपडे चालत नाही, तिथे साडीच चालते महिलांना ज्यांची लग्न झालेत. जेंट्ससाठी पण जीन्स वगैरे चामड्याची हे सगळे ते प्रकार जे असतात ते इकडे बिलकुल अलाउड नाही आहे आमच्या कोळशावडीच्या मठामध्ये. पण इथे असं काही नव्हतं. लग्न झालेल्या महिलांनी ड्रेस वगैरे घालून आलेल्या. तर हे इकडे एवढं कपड्याचं बंधन नाही आहे. तुम्ही आरामशीर एकदा जाऊन तिथे बघा, तुम्हाला खूप चांगलं वाटणार आणि खूप छान मठ आहे. बस सांगायचं एवढंच की जर तुम्ही रात्रीच्या आरतीला जात असाल तर तुम्ही जरा लवकर निघावं, जेणेकरून तुम्हाला येताना त्रास होणार नाही, कारण की तो एरिया जरा सामसूम असल्यासारखं वाटतं. तर रात्री येण्याची भीती वाटते, मला तर थोडी वाटत होती. जर तुम्ही बिंदास असाल तर जाऊ शकता, पण दिवसाच्या सकाळच्या आरतीला पण तुम्हाला पॉसिबल होईल की नाही ते मला नाही माहिती. पण संध्याकाळच्या तुम्ही 7:30 ते 8:30च्या आरतीला जाऊ शकता. मोस्टली गुरुवारी जा, जेणेकरून तुम्हाला थोडं बघायला पण मिळेल. अदरवाईज तिथे मला वाटत नाही की एवढी म्हणजे धावपळ किंवा गर्दी असेल, कारण की लांबून लोक ना वांगणीवरून आंबिवलीवरून वगैरे लोक येतात तिथे. मी एवढं बघितलं आहे शहाडवरून. तर तुम्ही गुरुवारी जा, जेणेकरून तुम्हाला स्वामींचा प्रसाद पण मिळेल. आणि हो, तिथे एक अजून गोष्ट मला आवडली की जेवण केल्यावर आपली ताटं आपण स्वतः धुवायची आणि ठेवायची. तो एक प्रकार छान होता. आणि अजून एक प्रकार म्हणजे तो की जे तिथे प्रसाद देतात ना त्यांच्या
त्या लोकांना तिथे सत्कार केला जातो. म्हणजे आज समजा आता तुम्ही जर तिथे त्या दिवशीचा प्रसाद दिला असेल तर तुमचा तिथे सत्कार केला जातो. तर ही गोष्ट पण मला खूप चांगली वाटली आणि खूप छान मठ होता. आय होप तुम्हाला सगळं कळालं असेल. काही राहिलं चुकलं असेल तर माफ करा आणि